आणि आता आपण जाणार आहोत मावळ लोकसभा मतदारसंघात। मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवारांचं अख्खं कुटुंबच प्रचारात उतरलंय। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही आपला मुलगा पार्थसाठी पनवेल जवळील खारघर शहरात प्रचार करताना दिसल्या। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचं पूर्ण कुटुंबच प्रचारामध्ये उतरलेलं आहे। माझ्यासोबत पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार आपल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही आता लोकांपर्यंत जाताय, डोर टू डोर लोकांना भेटताय, काय लोकांकडे मतदान मागताना तुम्ही त्यांना काय म्हणताय? कोणत्या मुद्द्यांवरती, विकासाच्या मुद्द्यावरती की आणखीन कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान मागता? खरं तर पार्थची उमेदवारी ही लोकांच्या मागणीमुळे झाली हे आपण विसरायला नको। आणि हा मतदारसंघ अतिशय म्हणजे मोठा आहे इतरांच्या मानामध्ये, आणि त्याच्या म्हणजे भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे। संबंध जेव्हा आम्ही जनतेपर्यंत जातो तेव्हा त्यांचीच इच्छा आहे की त्यांना कोणीतरी असा एक नवखा किंवा तरुण उमेदवार मिळावा, ज्यांनी की त्यांची कामं व्यवस्थित करावी। 5 वर्षात मधून का असेना भेटी द्यायला पाहिजे, कारण पूर्वीच्या लोकांनी असा दिसते एकंदर की 5 वर्षामध्ये कधी त्यांचे खासदार दिसलेलेच नाहीत। आणि अशाच अनेक गोष्टींमुळे त्यांची इच्छा होती की आमची कामं करणारा, आमचा कामं मांडणारा संसदेमध्ये असा कोणीतरी पाहिजे, आणि म्हणून त्यांनी पार्थसाठी मागणी केली। पण काय वाटतं, पार्थ पहिल्यांदाच म्हणजे कोणतीही नगरपालिकेची, नगरपरिषदे किंवा महानगरपालिकेची निवडणूक तर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक, आणि तेही आता देश पातळीवरच्या राजकारणामध्ये पार्थ आता राजकारणामध्ये जाणार आहे। काय तुम्हाला वाटतं एकंदरीत पार्थ ह्या सगळ्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने भूमिका बजावेल? खरं सांगायचं तर राजकारणाचं बाळकडू त्याला घरातच मिळालेलं आहे, आणि मला असं वाटतं की त्याचं म्हणजे त्याचं ग्रोनअप तो असा वाढलेलाच आहे या सगळ्या